सांगली जिल्ह्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं मोठं यश एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालं, त्या शिवसेनेनं अखेर सांगली महापालिकेमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. काल काही अर्ज भरले होते, आज शेवटचा दिवस आहे आणि आज काही अर्ज भरले जाणार आहेत. आपल्यासोबत या एकूण प्रक्रियेमध्ये ज्यांच्याकडे या एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाची महापालिकेची जबाबदारी आहे, संघटक आमदार सुहासभाई बाबर आहेत. एकतर तुमची जबाबदारी होती की महायुती करून सन्मानानं जागा मिळतील, पण तसं झालं नाही. आता सर्व आज उमेदवार अर्ज भरतायत, आज शेवटचा दिवस आहे आणि आम्ही वास्तविक प्रयत्न केला महायुती व्हावी म्हणून, पण सांगली मिरज कुप्पड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पहिल्यापासून शिवसेनेचे अनेक लोक इच्छुक होते. त्यामुळे आम्ही काल काही अर्ज शिवसेनेच्या वतीने दाखल केले होते आणि उर्वरित राहिलेले आज शेवटच्या दिवशी आपण आज सगळे उमेदवारी अर्ज जवळ 78 ठिकाणी उमेदवारी अर्ज आपण दाखल करतोय. आता एकतर ज्या पद्धतीचं यश नगर परिषदेमध्ये मिळालं होतं, त्यानंतर खरं तर मित्र पक्षांना हे लक्षात घ्यायला हवं होतं का की महायुती करून किंवा ज्या पद्धतीनं शिंदे पक्षाची ताकद. आता राज्यामध्ये आम्ही एकत्रितपणे काम करतोय. सांगली जिल्ह्यामध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप बरोबरचं यश हे शिवसेनेच्या पक्षाला मिळालेलं, म्हणजे त्यांचे 2 नगराध्यक्ष आहेत, आमचे 2 नगराध्यक्ष आहेत. कमी जागा लढून आम्ही 34 ठिकाणी नगरसेवक आमचे निवडून आणण्यामध्ये यश आले. त्यांचे जास्तीत जागा लढून ते 35 ठिकाणी निवडून आले. तर मला असं वाटतं समान बलाबल आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की शिवसेने पक्षाला बरोबर घेऊन एकत्रितपणे युती व्हावी, यासाठी आमचा प्रयत्न होता. दुर्दैवानं युती झाली नाही. आमची ताकद मला असं वाटतं की 78च्या 78 ठिकाणी आमची लढण्याची आहे. आम्ही आता स्वबळावरती आम्ही लढतोय. पण आता सध्याची शिवसेनेतलं या ठिकाणचं ताकद पाहता 78 जागासाठी तुम्हाला काही नाराज घटकांची घ्यावं लागेल का, गळाला लावावं लागेल का? त्यांना बरेच नाराज आहेत, बरेच इच्छुक आहेत, बरेच नाराज आहेत. काही आमच्या बरोबर आलेत ज्यांना लढायची इच्छा आहे, ज्यांनी यापूर्वी त्या प्रभागामध्ये काम केले, त्यांचा संबंधित पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यावरती अन्याय झाला अशी ज्यांची भावना आहे, असे सगळे लोक शिवसेनेबरोबर. मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांचं काम बघून, लाडक्या बहिणींसाठी शिंदे साहेबांनी केलेला जो प्रयत्न आहे, किंबहुना ह्या शहरामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये शिंदे साहेबांनी जवळपास 400-500 कोटी रुपये विकास कामांसाठी दिला होता. या सगळ्या कामांच्या फलित म्हणून ही सगळी लोक शिवसेनेवर येतील असा मला आत्मविश्वास. आज निवडणूक लढताना वाटा वेगळ्या झालेत, मात्र निकालानंतर जर गरज पडली तर आज तरी मला तो शेवटी निर्णय माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उदय सामंत साहेब असतील आणि आमचे देसाई साहेब असतील, ते तिघं बसून घेतील. पण मला एक आत्मविश्वास आहे की ज्या पद्धतीनं ग्रामीण आता नगरपालिका क्षेत्रामध्ये जसं यश शिवसेनेला मिळालं, ते एकनाथ शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावरती आणि त्यांनी केलेल्या कामावरती मिळाले. तोच परिणाम या सांगली मिरज कुप्पड मधल्या सामान्य नागरिकांच्या वरती होईल आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघून आम्हाला यावेळेला निश्चितपणे चांगलं यश मिळेल असं मला वाटतं. कारण अनेक प्रश्न महानगरपालिका क्षेत्रातले गेले अनेक वर्ष तसेच पेंडिंग आहे. जे सगळ्याच पार्टीने, म्हणजे शिवसेना सोडून सगळ्या पार्टीने त्या ठिकाणी सत्ता उपभोगलेली आहे, ते प्रश्न सुटलेले नाहीत. ते प्रश्न सोडण्याची जबाबदारी यावेळेला कदाचित शिवसेनेला मिळेल असं आम्हाला आत्मविश्वास. शेवटचा प्रश्न, अजित पवार जे राष्ट्रवादी महायुतीमध्ये आहेत, त्यांनी कुठेतरी काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी यांच्यासोबत जोड येण्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे. माझ्या कानावरती नाही काय, पण तुम्ही म्हणताय तसं आता असेल कदाचित. आम्ही काय आता कोणाशी चर्चा केलेली नाही. आम्ही 78च्या 78 ठिकाणी आम्ही उमेदवार बघून प्रयत्न करतो. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोबळावर एकीकडे लढते. आज शेवटचा अर्ज भरण्याचा दिवस आहे. सर्व जागावर अर्ज भरून ताकदीनं ही निवडणूक लढण्याचा निर्धार एकीकडे मंत्री शंभूराज देसाई यांनी कालच केला होता आणि ज्यांच्याकडे आज सांगली महापालिका नेतृत्वाची एकूण जबाबदारी आहे, आमदार सुहासभाई बाबर यांनी देखील या सगळ्या निवडणुकीमध्ये ताकदीनं शिवसेनेला उतरेल असा विश्वास व्यक्त केला. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.